सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 117 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कुणाल रियाचं लग्न होतं. गुरुजी म्हणाले, कन्यादान कोण करणार आहे त्यांनी समोर या. तन्वी विचारात पडली आणि अचानक गर्दीतून आवाज आला, मी करणार कन्यादान. आणि अर्जुनला पाहून तन्वी शॉक झाली. अर्जुन पुढे आला आणि म्हणाला, गुरुजी कन्यादानाचा विधी सुरू करा. आता पुढे. अर्जुनने तन्वीला खून करून त्याच्या बाजूला बोलावलं. ती गुपचूप आली आणि त्यानं रियाचा हात कुणालच्या हातात देण्यासाठी त्याच्या हातात घेतला. पण कुणालसुद्धा आश्चर्यचकित होऊन अर्जुनकडे पाहत होता. आणि अर्जुनने त्याच्याकडे भुवई उचलून त्याच्या नेहमीच्या स्टाईलनं पाहिलं. तसं कुणालने गुपचूप त्याचा हात पुढे केला आणि अर्जुनने रियाचा हात त्याच्या हातात दिला. गुरुजी मंत्र म्हणत होते. तन्वीने अर्जुनच्या हाताला तिचा उजवा हात लावला होता. अर्जुनचा चेहरा शांत झाला होता. त्याचं सगळं लक्ष विधींकडेच होतं. तन्वी काहीच न बोलता फक्त अर्जुनकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला कसलाच अंदाज येत नव्हता. अर्जुन का करतोय रियाचं कन्यादान? त्याला का असं वाटलं असेल? त्याच्यापणात नेमकं काय चाललं आहे? त्याचा स्वभाव बघता तो स्वतःहून कोणाशी कोणतीही नाती जोडत नाही, अगदी मैत्रीचं नातंसुद्धा नाही. मग असं अचानक काय झालं असेल? तन्वीनं खूप विचार केला, पण तिला एकदम उमगत नव्हतं. आता कन्यादानाचा विधी पूर्ण झाला आणि फेरे सुरू झाले. रिया आणि कुणालची तन्वीनं गाठ बांधली. ते दोघे मंद मंद पावले टाकत अग्नीभोवती 7 फेरे घेत होते. अर्जुन कुणाल आणि रियाच्या डोक्यावर फुलांच्या अक्षता टाकत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक, वेगळाच भाव दिसत होता. आणि तन्वी त्याच्याकडे पाहत होती. आज अर्जुननं तन्वीकडे पाहिलंसुद्धा नाही. मान्य आहे की दुःखद घटना घडली आहे. अशा वेळी कोणीच मूडमध्ये नसतं. रियाला काही माहीत नाही म्हणून ती गालात हसत होती, लाजत होती, जे साहजिकच होतं. नवी नवरी होती ती. पण तन्वी, कुणाल आणि अर्जुन मात्र शांत झाले होते. पण अर्जुन मात्र जरा जास्तीच अनपेक्षित वागत होता. आता लग्न लागलं. सगळे वधूवरांना आशीर्वाद देत होते आणि अर्जुन मात्र साईडला उभं राहून शांत बसला होता. तन्वी त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, अर्जुन, आर यू ओके ना? तो कोरड्या आवाजात म्हणाला, येस तनू, आय एम ॲब्सोल्युटली फाईन. तू बघ ना, किती छान दिसत आहे ना? कुणाल आणि रिया एकमेकांसोबत एकदम मेड फॉर इच अदर, सेम टू सेम आपल्यासारखे, हो ना? आणि हे ऐकून तर तन्वी अजूनच चाट पडली. कारण लग्न ठरल्यापासून ते अगदी रात्रीपर्यंत अर्जुन सर या वधूवराविषयी एक कौतुकाचा शब्द कधी नाही बोलले. रात्रीसुद्धा रिया किती छान दिसत होती हळद लावून, पण तेव्हासुद्धा अर्जुन एका शब्दाने सुद्धा म्हणाला नाही, किती छान दिसते. त्याचं सगळं लक्ष तर फक्त त्याच्या बायकोवरच होतं. ते ठीक आहे, पण त्याला दुसऱ्या कोणाचं कशाला, स्वतःच्या डार्लिंग बायकोचं सुद्धा कौतुक करायला आवडत नव्हतं. आणि आज चक्क तो असं कौतुक करत होता, तेही तन्वी आणि त्याच्याशी तुलना करून. अर्जुन सरांना तर त्यांच्याशी कोणी तुलना केलेली सुद्धा आवडत नाही. मग हे काय आहे? इतकी हुशार तन्वी, पण तिलाही अर्जुन सरांच्या मनाचा आज अंदाज येईना. आणि तन्वी त्याच्या मूडचा अंदाज घेत होती आणि म्हणाली, अर्जुन, सगळं व्यवस्थित झालं ना रे रियाच्या आईचं? आणि आता तो थोडा शांत झाला, आधीपेक्षाही. आणि तन्वी पुढे म्हणाली, अर्जुन, तू रियाचं आपण रियाचं कन्यादान का केलं? अर्जुन म्हणाला, तनू, काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळावीत असं काही असतं का? खूप गेस्ट आलेत, आपण तिकडे लक्ष देऊया. चल तिकडे, नाहीतर त्यांना ऑड वाटेल. आणि ती गप्प बसली. कारण अर्जुन आता सगळा पुढाकार घेऊन लग्नात काम करत होता आणि तन्वी सर्वांचा हात जोडून आभार मानत होती. अर्जुनसुद्धा तिच्यासोबत होता. हे विशेष. तिला तर वाटलं की तो एका खुर्चीत बसेल, पायावर पाय टाकून, फार ॲटिट्यूडमध्ये. का तर जावई ना ते सुभेदारांचे आणि मोठे बिझनेसमन. मग त्यांची अकड काय सांगावी? ते त्यांच्या नेहमीच्या रुबाबाला शोभेल असेच वागणार. पण तिचा सगळा अपेक्षाभंग झाला होता. आणि अर्जुन मात्र कोणी काय घेतलं का, सगळे जेवले का, असं भेटेल त्याला विचारत होता. असं तर तो कधी त्याच्या घरच्या पार्टीतसुद्धा करत नाही. म्हणून त्याला जे ओळखत होते ते आश्चर्य व्यक्त करत होते. आणि इतक्यात त्याला दिसला अतुल. आणि अतुल हसून नेहमीप्रमाणे म्हणाला, ओ तेरी, अर्जुन सर, हे काय बघतोय मी? तुम्ही आणि चक्क पाहुण्यांची विचारपूस, तेही तुमच्या त्या डफर साल्याच्या लग्नात. मला जरा कोणीतरी चिमटा काढला तर बरं होईल. आणि अर्जुन थोडा त्याला रागावत म्हणाला, त्याला डफर नको म्हणू. आणि कोणी कशाला, मीच काढतो ना तुला चिमटा.
असं म्हणून त्यानं अतुलला जोरात चिमटा काढला आणि तो ओरडला, ओ बापरे, आणि म्हणाला, हळू ना सर, जान लोगे क्या बच्चे की. आणि अर्जुन म्हणाला, आता तुला कळलं ना, इट्स नॉट ड्रीम, इट्स ट्रू. अतुल म्हणाला, यस सर, गॉट इट. पण ही जादू कशी झाली तोच विचार करतोय मी. अर्जुन त्याला म्हणाला, अतुल शट अप, शट युअर माउथ अँड नाव लिव्ह अँड गो टू द ऑफिस. अतुल तुझं तोंड बंद कर, इथून निघ आणि ऑफिसमध्ये जा सरळ. आणि अतुल म्हणाला, वेट, मी मघाशी काय ऐकलं की तुम्हाला मी कुणाला डफर म्हणालो म्हणून राग आला का बरं. आणि अर्जुन म्हणाला, अतुल शट अप अँड यू मे गो. तो म्हणाला, पण सर मी अजून लग्नातली मेजवानीसुद्धा खाल्ली नाही. अर्जुन म्हणाला, तुला काय गरज आहे जेवणाची, माझं डोकं जे सारखं सारखं खात असतोस तू. आणि अतुल म्हणाला, तुमचं डोकं खाऊन माझं पोट भरलं असतं तर खूप झालं असतं हां. आता अर्जुन निदान अतुलसोबत तरी किमान छान बोलत होता. म्हणजे जरा नेहमीपेक्षा बोलण्यात कंजूशी करत होता तो. पण आता अर्जुन आधीही इतका जास्त नाराज नव्हता जितका काही वेळापूर्वी होता. आणि अतुल म्हणाला, पण सर तुम्ही तर मला एक्सपेक्ट होतं तसं काहीच नाही केलं. अर्जुन हाताची घडी घालून म्हणाला, काय करायला हवं होतं मी असं तुला वाटतं. अतुल म्हणाला, सर अहो तुम्ही दोघांनी मॅचिंग का नाही केलं एकमेकास. आणि अर्जुनला आता आठवलं, लग्नासाठी घेतलेला सूट तर तसाच राहिला, तो तन्वीच्या ड्रेसला मॅचच होता. पण अर्जुन सर दुसराच सूट घालून आले होते. आजही याचंही त्यांना भान नव्हतं. त्याचं डोकं तर भलताच विचार करत होतं. मग अर्जुन अतुलशी बोलत होताच की इतक्यात तेथे एक अप्रिय व्यक्ती आली. तोच तो नको इतका उंच पिंगट डोळे असलेला मिस्टर आहुजा. आणि त्याला पाहून अर्जुन आणि अतुलला खूप मोठा धक्का बसला. पण तो सरळ अर्जुनला न पाहता त्याच्या अंगावरून रियाकडे गेला. आणि त्याला पाहून रिया संकोचली. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. आणि आहुजा तिच्या बाजूला जाऊन कानाजवळ हळूच म्हणाला, फारच मोठा मासा लागला आहे तुझ्या गळाला, तीही तुझी लायकी नसताना. आता तू राणीसारखी राहशील ना. पण तुला हे सुख जास्त काळ पचू देणार नाही मी. लग्न करतेस आणि मलासुद्धा सांगितलं नाही तू, किंवा तुझ्या आईनं सुद्धा नाही सांगितलं. एनिवे, पण तुला काय वाटलं मला काहीच कळणार नाही. माझ्यापासून काहीही लपून राहत नाही, कळलं. पण कोण आहे ग तो जो तुझ्यासारख्या कर्मदरिद्रीसोबत लग्न करतोय. आणि त्यानं मागे नाव वाचलं आणि म्हणाला, ओ कुणाल. कुणाल नाव आहे का त्याचं. मूर्ख आहे तो जो तुझ्याशी लग्न करतोय. अगं तुझ्याशी लग्न करून त्याचा काय फायदा. फक्त झिरो, अ बिग झिरो अशी आहेस तू. तू आणि तुझी आई ज्याच्या घरात जाल त्याचं कधीही भलं होत नाही. आणि त्याचं हे बोलणं ऐकून आतापर्यंत खुश असणारी रिया, तिच्या चेहऱ्यावरची नाराजी दिसत होती. तिचा चेहरा पांढरा पडला होता. आणि आहुजा पुढे म्हणाला, अरे हो विसरलोस मी, ज्यासाठी आलो आहे ते तरी काम करतो आधी. तुम्हा दोघांना या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि बरं का, तुझी अवकात नाही इतके पैसे आहेत या पाकिटात. तुझ्या लग्नासाठी आहेर आहे हा माझा. तू विचारणार नाही किती रुपये आहेत त्यात. रिया मात्र कसनुसं तोंड करून उभी होती. कुणाला सुद्धा त्यांचं बोलणं ऐकू येत नव्हतं. इतक्या हळू आवाजात आहुजा तिला बोलत होता. आणि तो म्हणाला, चल मीच सांगतो, यात 101 रुपये आहे. पण तेवढीही किंमत नाही ग तुझी, पण ऐश कर. आणि त्याचं हे सगळं बोलणं, रियाचा पडलेला चेहरा अर्जुन सगळं लांबून पाहत होता. त्याला तर आहुजाचा कधीच राग आला होता. पण शुभकार्य आहे आणि त्यात विघ्न नको म्हणून अर्जुन पुढे नाही आला. पण तो रियासोबत काय बोलत होता, त्याची आणि रियाची ओळख कशी, आता अर्जुन विचार करत होता. आणि आहुजा आला तसा निघाला. त्याला पाहून अर्जुनने हाताच्या मुठी आवळल्या. तन्वी मात्र तिथे नव्हती, त्यामुळे ती आहुजाला दिसली नाही की तिनेही आहुजाला पाहिलं नाही. नाहीतर त्याला कळलं असतं की कुणाल तन्वीचा भाऊ आहे. आता सगळे कुणालच्या घरी आले. लग्न पार पडलं. तन्वीने आधी येऊन गृहप्रवेशाची तयारी केली. अर्जुन कुणाल आणि रियासोबत पाठीमागून आला. तन्वीने त्या दोघांना ओवाळलं आणि रियानं हसतमुखाने गृहप्रवेश करण्याआधी तन्वीने तिचा रस्ता अडवत दरवाजाला आडवा हात लावला. तीही एक रीत असते ना की नंदेनं भाऊजाईचं दार अडवायचं असतं. आणि तन्वी हसून म्हणाली, वहिनी साहेब नाव घ्या आधी, मगच आत पाऊल टाकू देईन. आणि आता रियाला कुठं नाव घेता येत होतं. आणि ती गांगरून गप्प बसली. आणि मग तिच्या मदतीला अर्जुन आला आणि म्हणाला, आधी कुणाल नाव घेईल मग रिया घेईल. तर कुणाल म्हणाला, मला तरी कुठं नाव घ्यायला येतंय, मग आपण फिट्टम फाट करू. तशी तन्वी म्हणाली, अजिबात नाही चालणार कुणाल, मी तुला शिकवीन नाव.
तू नको काळजी करू. पण आता रियाचं काय मग? मग अर्जुनने तर आधीच ऑनलाईन मोबाईलवर नाव सर्च करायला सुरुवात केली होती आणि रियाला त्यानं मोबाईलवर नाव दाखवलं आणि घ्यायला सांगितलं. मग रियानंही लाजत सुंदर नाव घेतलं आणि कुणालनं सुद्धा नाव घेतलं. मग रियाचा ऑफिशियली सुभेदारांची सून म्हणून शानदारपणे गृहप्रवेश झाला आणि तन्वीने रियाला तिच्या आधीच्या रूममध्ये नेऊन सोडलं आणि कुणाल त्याच्या रूममध्ये गेला आणि तन्वी तिच्या रूममध्ये गेली. पण अर्जुन कुठं होता काय माहीत. ती त्याला शोधत होती, पण तो लगेच कुठं गेला हे तिला समजलं नाही आणि त्यानं तिला काही सांगितलंही नाही. मग तिनं फोन केला त्याच्या फोनवर, पण त्याचा फोन तिच्याच रूममध्ये होता आणि त्याचं ब्लेझरही तिथंच होतं, म्हणजे तो घरातच होता. बहुतेक आजही तो इथेच राहणार होता. तन्वी तर खुश झाली, कारण 1 तासही सासरवाडीत न थांबणारे अर्जुन सर चक्क 1 म्हणता 2 दिवस थांबले होते. पण तो कुठे गेला आणि तन्वी त्याला घरभर शोधत होती. इतक्यात तो आला. ती म्हणाली, अर्जुन, अरे कुठे होता तू? तो तिला म्हणाला, आधी बेडरूममध्ये चल. मग दोघं तिच्या बेडरूममध्ये आले आणि त्याने सरळ तिला मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडायला लागला. तन्वीला तर काही समजत नव्हतं की काय झालं नक्की. दिवसभर तो नर्वस होता. नक्की काय झालं होतं? ती म्हणाली, अर्जुन, अरे काय झालं? ऐक ना, का रडतोस? पण तो तिला सोडतही नव्हता आणि तोंडही दाखवत नव्हता. तो आज पुन्हा पोरका झाल्यासारखा रडत होता, जसा बाबांच्या आठवणीनं त्या दिवशी रडत होता. ती काहीच न कळून फक्त त्याच्या दाट केसात हात फिरवत होती आणि तो स्वतःला सावरत म्हणाला, तनू, रिया हीच संजना आहे आणि ती बाई जी दवाखान्यात गेली ती, असं म्हणून पुन्हा रडायला लागला. आणि हे ऐकून तन्वीला खूप मोठा धक्का बसला. नक्की ही कसली न्यूज म्हणायची? गुड न्यूज की आणखी काही? ही वेळ तर खरं आनंद व्यक्त करण्याची होती. रिया, कुणालची बायको, हीच अर्जुनची बहीण. तन्वीला तर काय करू आणि कसं करू हेच कळेना. तिच्या चेहऱ्यावर हास्य, आनंद आणि अश्रू या सगळ्या भावना एकत्रच दिसत होत्या. पण आनंदाला दुःखाची झालर होती. त्याची आई आजच हे जग सोडून गेली होती आणि त्या दोघांची भेट झाली, तीही अशी. अर्जुनने खरंच त्या जिवंत असेपर्यंत त्यांचा चेहरा पाहिला नाही. आणि ती म्हणाली, अर्जुन, तू सकाळी कुठे गेला होतास? तो म्हणाला, मी तिचे अंतिम संस्कार करून आलो. मी माझं कर्तव्य केलं आणि त्यातून मुक्त झालो. आणि तन्वीला हे ऐकूनसुद्धा खूप आश्चर्य वाटलं. कसा आहे हा अर्जुन? मी त्याला अजून ओळखतच नाही की काय, असंच तिला वाटलं. त्याची अनेक रूपे तिला बघायला मिळत होती. क्षणात हळवा, क्षणात कठोर, रागीट, प्रेमळ असा होता तो. अर्जुन रियाला आता हे कधी आणि कसं सांगायचं? ती म्हणाली, मला तर काहीच सुचत नाही. आणि तो डोळे पुसून तिचा हात हातात घेऊन म्हणाला, तनू, आता रिया नाही, संजनाला जे काही सांगायचं ते मीच सांगेन. आणि तो तिचा चेहरा त्याच्या दोन्ही हातात घेऊन तिला म्हणाला, चल झोप आता. आपण तिच्याशी रिसेप्शन झाल्यावर बोलूया. आता तीही थकली असेल आणि तूही खूप थकली आहेस. किती काम करत होती आज तू, माझी हॉट बेबी डॉल. ती म्हणाली, तूही मदत करत होता की आज? आणि तो म्हणाला, आय एम सॉरी तनू, माझंही कर्तव्य होतं, पण मी आता तुला मदत करत आहे. खरं तर हे मी आधीपासून करायला हवं होतं. ते तू एकटी करत होती आणि मी मूर्ख तुला चढवत होतो. ती म्हणाली, इट्स ओके अर्जुन. अरे तुला कुठं माहीत होतं? आणि जेव्हा माहीत झालं तेव्हापासून तू किती मदत केली. आणि आता मी खूप निर्धास्त झाली आहे. आणि अर्जुन, तू एक गोष्ट विसरत आहे का? ती त्याचा मूड ठीक करण्यासाठी म्हणाली. काय गं? अरे तूही आता कुणालचा साला आहेस, सो यापुढे त्याला अजिबात साला म्हणायचं नाही. गॉट इट? आणि अर्जुन म्हणाला, अच्छा जी, तो ये बात है. असं म्हणून त्याने तिच्या खांद्यावर समोरून हात ठेवून तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, अब होगी बराबर की टक्कर आपके और हमारे बीच, देखेंगे किसमें है कितना दम. आणि तन्वी सुद्धा म्हणाली, लेट्स सी स्वीट हार्ट, हम भी किसी से कम नहीं. आणि आता तिच्या या बोलण्यावर अर्जुन थोडा तरी हसला आणि तन्वीला खूप आनंद झाला. ती मुद्दामच हे सगळं बोलत होती. आणि रियाचे डोळे पाहिले की तिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटायचं. तन्वीला हे आठवलं, कारण अर्जुन जवळचे तिचे फोटो होते, त्यातले डोळे आणि रियाचे डोळे सेम होते. मग दोघेही बेडवर एकमेकांच्या कुशीत झोपले. काहीतरी हरवलं होतं, पण खूप प्रिय असं काहीतरी सापडलं होतं अर्जुनला. त्याची आई गेल्याचं दुःख त्याला काही क्षण झालं, पण त्याचा स्वभाव बघता त्याच्या प्रेमापेक्षा त्याचा राग जास्त होता आईवर. त्या या जगात नाही तरी तो त्यांना आई म्हणत नव्हता.
आणि आता अर्जुन तिला म्हणाला, तनू मी खूप खुश आहे. आज कुणालमुळे खरं तर माझी बहीण मला पुन्हा सापडली आणि तिला खूप चांगला नवरा मिळाला. कुणालचं कौतुक अर्जुनच्या तोंडून ऐकून तन्वीसुद्धा खुश झाली आणि त्याची चेष्टा करत म्हणाली, पण कुणालच्या बहिणीला अजिबात चांगला नवरा नाही मिळाला. आणि तिचं अर्जुन नाक चिमटीत घेत म्हणाला, ओ रिअली, मी चांगला नाही का? ओके देन लिव मी, असं म्हणून त्यानं तिला मिठीतून सोडलं. आणि ती पुन्हा हसून त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, अर्जुन बेबी तू खूप खूप चांगला आहेस, खूप खूप छान, खूप खूप जास्त गोड. आय लव्ह यू सो मच डिअर हबी. कधी कधी ना मला तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावं वाटतं. आणि अर्जुन म्हणाला, जीव नको, पण सध्या तरी एक किस दे. आय नीड युअर लव. मला तुझ्या प्रेमाची गरज आहे तनू. आणि तन्वीने त्याच्या कपाळावर एक गोड किस दिला आणि अर्जुन तिला आणखीन घट्ट मिठीत घेऊन तसाच झोपला.